जिंकला. टीम आडोली टॉस विन इली टू फर्स्ट फील्ड आणि बॅटिंग साठी आमंत्रण केल्याचं टीम वाडेकर संघाला. इथून या मॅच मध्ये आपण जरूर बघतोय ही 4 षटकांची मॅच. 20 मिनिटाचा टाइम इथे सेट केला. पंचांचा जेव्हा ग्रीन सिग्नल देईल तेव्हा या मॅचला होईल सुरुवात. 2 पंच, एका बाजूला सचिन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला संदीप पाटील, एक नाहवावंत पंच आहेत आणि जरूर आम्हाला सपोर्ट त्यांचा कायम राहिला. कोणती स्पर्धा असू दे आणि आम्हाला देखील त्यांचा सपोर्ट असतो. आणि ऑलराऊंडर बघतोय आपण अमोल कोळी, फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे त्यांनी. की जर कोणताही बॉल असू दे बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यानंतर आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून जरूर राहिलं. ते अमोल, योगेश झाले, फार असे सुजल, त्यांची पूर्ण टीम. सुजलनी देखील आपण जरूर बघतो सकाळपासून. जय झाले, योगेश पाटील यांचं नाव घ्यावं लागेल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे चांगले मेहनत त्यांच्या माध्यमातून फार राहिल्या या स्पर्धेसाठी. आणि सुपर स्पोर्ट्स या वाहिनीच्या द्वारे आपण ही स्पर्धा जवळ कवर लाईव्ह वाल्यांचं कधी कौतुक होत नाही, कारण सर्वात पहिलं येणार आणि सर्वात लेट जाणार ते लाईव्ह वाले असतात आणि त्यांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि इथून या मॅच मध्ये 4 षटकांची मॅचला करायची सुरुवात. जास्त वेळ घेऊ नका. आणि आज जो या पूल मधून जो वरती येईल त्यांनी उद्या ह्या मॅच साठी लक्षात घ्यायचं आहे, उपस्थिती दाखवायची. यामधून जो आज जो वरती संघ येईल त्यांनी उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनल साठी नक्कीच उपस्थित राहायचं आहे, लक्षात घ्या. गोलंदाज आपण बघतो विजय पवार. मागच्या मॅच मध्ये जरूर बॅटिंग चांगली झाली आहे. बॉलिंग करत असताना 35 धावा करून दिल्या नाही उत्सर्गर संघाला. आणि इथून या मॅच मध्ये सुरुवात जरूर चांगली केली अतुल भोईरनं. चेंडू निघून जाईल दणदण करत सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार डीजे. जरूर चांगली राहिली अतुल भोईरचा, कौतुक करेल. दुसरा बॉल वेगवान होता मात्र थोडासा बाहेर होता. इथून वाईटचा इशारा सचिन म्हात्रे आपल्यापर्यंत जरूर कळवतात. हा वाईट बॉल दोन्ही हात जरूर खुल्ले गेलेत. त्या मॅचमध्ये आपण जरूर बघतोय बॉल झाला आतापर्यंत एक 5 धावा फलकावरती. 5 ऑन अ स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा दिशा द्यायची होती फक्त, कारण अतुलला माहिती आहे इथून धावा करणं फार गरजेचं आहे. कारण आडिवली संघाने मगाच्या मॅचमध्ये टीम VCC उसरगड टीमला 35 धावा बनवला. 36 धाव्यांचं लक्ष ठेवलं. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. आज हार तर उद्या जीत, मात्र सर्वांचं दिवस येत असतात. आणि इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये भेटला. आता चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. चांगली फटकेबाजी अतुल भोईरची राहिली मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दिशा दिल्या. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतोय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार की काय, मात्र नाही, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंत अतुलच्या बॅट मधून हे 3 तसेच शॉर्ट सिलेक्शन मागच्या मॅच मध्ये देखील बघितलं आणि या मॅच मध्ये देखील खासियत आहे या खेळाडूच्या या फटक्यासाठी. डीजे जरूर बघतो धावसंख्या धावफलकावरती 13 बॉल झाले आतापर्यंत 4 टू गो. हा बॉल टफा पडल्यानंतर बाहेर राहिला, वाईटचा इशारा. आतापर्यंत विजय पवारनं 4 बॉल फेस केला आतापर्यंत. बघायला गेलं तर ते धावा खर्च केल्या 14. अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि पॉवर प्लेचं षटक हे महत्वाचं षटक आहे आणि मॅच अतिशय चांगली आहे, रोमहर्षक मॅच. अजून एक जातोय की काय, मात्र फार उंची गाठले. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करेल,
मात्र चेंडू व्यवस्थित हातामध्ये आला नाहीये, उलटा झेल घेणं फार अवघड होतं. मात्र प्रयत्न चांगला राहिला, तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या त्या अतुलनं. 9 सेकंडला सिद्धू एक चांगला खेळाडू आहे. टीम हरीश 11 जय जलेश्वर वाडेकर संघ. आणि गोलंदाजी करत असताना आपण संघ बघतोय तो आडिवली टीम. इथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला, विकेटचं पतन जरूर झालं असतं कारण ऑफिस सॉंग आणि इथे पंचांनी तर अंपायर नक्कीच आपल्यापर्यंत डिसिजन आम्ही तुम्हाला कळवेल. तर तिसरे पंच या राहुल जाधव नक्कीच बघतील आणि डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही लगेच पोचू. अतुलने घाई केली की काय, कारण सिद्धूने सांगितलं होतं इथून घाई करणं थोडंसं अवघड झालं असतं. डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. सुनील भोईर देखील आहेत. फलंदाज OUT अतुलला माघारी परतावा लागेल. पूर्णपणे आपण बघतो इथून या मॅच मध्ये इथून या खेळाडूची विकेट फार महत्वाची होती. घाई खूप केली आणि इथून हा बॉल आपण जर बघितला ना तर विकेटचं पतन. स्ट्राईक इथून आपण बघितलं एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि इथून बघता धावा कंप्लीट झाला. त्या मात्र 2 धावा वेगानं कंप्लीट केला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज वापरला, नाव आहे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय प्रभाकर बहाणेला. आपण बघतोय दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजी करत असताना. सेकंडला फलंदाज सिद्धू, 9 सेकंडला नवीन बॅटर गेलाय प्रणित. बरोबर, प्रणितला आपण जरूर बघतोय. हा चेंडू उंच गेला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत 3 जण. मात्र चेंडू आपण बघतो वन बाउन्स अडवला आणि इथून फेकी होईपर्यंत धावा कंप्लीट. त्या मात्र 2 झाल्यात कारण त्यांना माहिती आहे अतुलचा विकेट गेला. एक टीमचा ना एक हार्ड हिटर म्हटलं तरी हरकत नाहीये. जेव्हा जेव्हा गरज टीम हरीश 11 जय जलेश्वर वाडेकरला असते ना तेव्हा अतुलची बॅट जरूर बोलते. मात्र या मॅच मध्ये त्यांनी थोडीशी घाई केली आणि स्वतःचा विकेट मात्र इथून गमावला. तर अतुलनं पुन्हा एकदा फक्त दिशा इथून बादशी गडा, क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग जरूर चाललाय. मात्र चेंडू थांबणार नाहीये, जाईल दन दन करत सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4, चौकार. दिवसामधून इथून आपण बघायला तर इथून जो संघ आज वरती निघेल त्यांनी उद्या सेमीफायनलच्या मॅचसाठी नक्कीच उपस्थित राहायचं हे लक्षात घ्या. आम्ही वारंवार ही सूचना तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवण्याचं काम करतोय आणि आजच्या दिवसामध्ये समालोचन करत असताना आपण जरूर आवाज ऐकतात ते आमचे गुरुवर्य विनोदजी पाटील. 2 दिवस करण कालन देखील तुम्हाला बघायला मिळतील. यांचा आवाज देखील 2 दिवस या स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकाल. आमच्यासोबत जरूर जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये. हा बॉल देखील सुरेख होता. प्रभाकर बहाणे गोलंदाजी करत असताना आपण जरूर बघतोय
बॉल झाले आतापर्यंत 23-23. हा फटका देखील चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक विजय येतो. विजयचं हे रेकॉर्ड भरपूर आहेत आणि हा बॉल अडवला. खरंच क्षेत्ररक्षण करत असताना विजयचा फार जरूर बोलबाला आहे, कारण खरंच विजय कौतुक करेल. हा एवढी बाउंड्री लाईन कव्हर केली, चेंडू अडवला आणि तोपर्यंत 2 धावा. एकदा रतनभोजच्या स्पर्धेमध्ये देखील मी विजयचं फिल्डिंग करत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने बघितलं होतं. एक उलटी उडी काढली आणि बॉल त्याने अडवला होता त्या स्पर्धेमध्ये आणि इथून तेच चित्र आता मैदानाच्या आतमध्ये तो विजय. 27 आणि स्कोर बोर्ड. हा समोर बाटने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतो. एकदा कंप्लीट. दुसरीचा कॉल घातक ठरली असती तर इथून झोनला पैकी जरूर झाली होती. बॅकअप नाही आहे, डायरेक्ट हिट केला होता. यानंतर मिळाल्या त्या 2 ओव्हर नंबर 2 संपलाय. 12 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 29-29. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. टीम आपल्याला पाहायला मिळेल 29-29. 1 मिनिट. धावा आल्या. पहिल्या बॉलवरती 2 रन्स आल्यात. 12 धावा खर्च झाल्या दुसऱ्या षटकामध्ये. तेच बोलत होतो. ट्वेंटी 28 झाल्या. थोडं गुणलेखन करत असताना थोडस चुकी झाली. चुकी ही माणसाकडून होते. चुकतो तो देखील माणूसच असतो, मात्र हरकत नाही आहे. गुणलेखन करत असताना थोडीशी चुकी जरूर होती. आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता फक्त 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये गीतपक धावा कुटणार टीम वाडेकर. प्रणित आहे. प्रणित मध्ये देखील क्षमता. बॅटिंग करत असताना आपण जरूर बघतो. आपण अतुल हा टीमचा एक चांगला खेळाडू आहे. आपण गेले मॅच बघितलं. कपिल झाला. कपिल देखील चांगला खेळतो. जेव्हा अतुलच्या हाताला लागलं होतं त्यानंतर थोडासा संघ बॅकफुटला आला होता. प्रत्येक मॅच आम्ही जरूर बघायचो. कुठेतरी 40 धावा 42 धावा असे होते, मात्र कुठेतरी संघ थोडा बॅकफुटला जात होता. नंतर अतुल आल्यानंतर कमबॅक जो झाला ना मैदानाच्या आतमध्ये, खरंच कौतुक करेल. क्रिकेटमध्ये खेळत असताना पूर्णपणे मकर संक्रांतीच्या 4 चांद लावल्या स्पर्धेला आणि त्यानंतर आज जो संघ आपण बघतोय इथून चांगला खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला मिळतं. आणि धावसंख्या धावफलकावरती 28-28 आणि स्कोर बोर्ड 28 रन्स मैदानाच्या आतमध्ये. हा बोलतील खेळून काढला, मात्र क्षेत्ररक्षक आहे जय पाटीलला तिथं पाहिलं आणि झेल टिपला. फलंदाज बाद. प्रणितला माघारी परतावा लागेल. विकेट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा प्रणित पाटील. बॅक टू द डगआउट. डीजे नवीन बॅटर प्रशांत पाटीलला आपण जरूर बघतो मैदानाच्या आतमध्ये जात असताना. इथून पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. गोलंदाजी करत असताना गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये भूषण बहाणेला आपण बघतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये 4 षटकाची मॅच. फ्रीडम घ्या, वय फार घेता. यानंतर अजून आम्हाला एक मॅच कव्हर करायची आहे इथून या मॅच मध्ये. बॉल ऑफिस स्ट्रॉंग जरूर कल्पेशने आपण उघडून घेतला होता. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून यानंतर डॉट बॉल येतात मॅच मध्ये. जेवढे डॉट बॉल तेवढी टेन्शन जरूर वाटेल टीम वाडेकरचं. धावा थांबतील आणि इथून सिद्धूला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. आणि कपिलला कुठेतरी मागे ठेवलंय, कारण
शेवटच्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॉल झाले आतापर्यंत 2. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज भूषण भाणे आपण जरूर बघतोय. हा बॉल उंच तर गेलाय. स्वतः सांगतोय भूषण झेल माझा मी घेणार आहे. अजून इथून विकेटचं पतन. अजून एक धक्का लागतोय. टीम हर्ष 11 जय जय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण बघतोय. बॉल झाले आतापर्यंत 3. कपिल पाटीलला इथून बॅटिंग करायची चांगली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज भूषण बहाणेला आपण बघत असताना चांगली गोलंदाजी राहिली आणि कपिल पाटीलने आल्या बरोबरच उचलला. जय पाटील झेल खाली आणि इथून कपिल पाटीलला देखील माघारी परतावा लागेल. विश्वास फार ठेवला होता मात्र इथून अजून एक धक्का. टीम हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर टीमला. नक्कीच आपल्याला पाहायला जात असताना टीम वाडेकर संघाच्या भूषण फक्त दिशा दिली आहे. प्रॉपर जर मारला असता तर जरूर 6 देखील गेले असते मात्र फक्त दिशा देण्याचं काम. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. असा गोलंदाज जमला होता आपल्याला पाहायला मिळतंय. भूषण बहाणेला एक धाव कंप्लीट. दुसरी साकाव स्ट्राईक स्वतः जवळ ठेवायची असती तुला कारण माहिती आहे धावा येणं फार गरजेचं आहे आणि डायरेक्ट हिट करायची गरज नव्हती मात्र केलं कारण त्यांना माहिती आहे कल्पेशला 2च धावा घेतील कारण तिसऱ्या धावेचा माणूस करणार नाहीये कारण स्ट्राईक सिद्धूला हवी आहे. आणि इथून या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पंच टीम मीटिंग घ्यायला लावू नका कारण अजून एक मॅच कव्हर करायचे. क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे. अजूनही या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम बॅटिंग करत असताना हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर टीमची टोटल 18 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती ती आहे मात्र 34 या आकड्यावरती. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. चला स्पीड अप घ्या. टीम अडिवली संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सहा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपण जरूर बघतोय आजच्या लॉर्ड्स मधून चांगलं क्रिकेट नक्कीच सर्वांच्या मध्ये आपण बघितलं. पहिले मॅच जय गावदेवी खाराडी आणि जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाला देखील वाकलनला देखील परास्त केलं. चेसचं गेम वडवली बीनं. त्याच्यासोबत दुसऱ्या मॅच मध्ये खेळला जय हनुमान मोठी देसाई त्यांना देखील परास्त केलं. तिसरी मॅच आपण बघितली आडिवली VCC उसारकर आणि चौथी मॅच
पुन्हा एकदा गोलंदाज नवीन इथे आपल्याला पाहायला मिळतं, दिशा दिली इथून आपल्याला पाहायला मिळतं नशिबासा इथून निघून जाईल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4, चौकार. इथून आपण नक्कीच या मॅच मध्ये बघतोय बॉलची मागणी केली आहे. ऑलराउंडर्स आपले कुठे असतील त्यांनी जा. जय सुजल कुठे असतील त्यांनी जायचं. योगेश पाटील बॉल मॅच बॉल आलाय, घ्यायचा आहे नाहीये. एक मिनिट बॉल पुरवतो तुम्हापर्यंत नक्कीच. इथून या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतं नवीन ज्या मागच्या मॅच समानाचा मॅच होता तो खेळाडू. पहिल्याच बॉल वरती चौकार, ज्या नवीन मॅच जिंकून दिले आणि अजूनही इथून 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील टीम वाडेकर संघाला. चला स्पीड अप घ्या, वेळ जास्त घेऊ नका कारण अजून मॅच कव्हर करायचे आहेत आम्हाला. पुन्हा एकदा गोलंदाज नवीन, फार वेग आहे, फार वेग आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू दिसला देखील नाही, अतिशय वेगाने गेला, यासाठी ओळखला या गोलंदाजाला. पण टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं चेंडू फार वेगाने गेला. सिद्धू सारख्या फलंदाजाला उभं ठेवलंय पूर्णपणे. 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक इथून या मॅच मध्ये. चांगला कारनामा करावा लागेल इथून बॅटिंग करत असताना. आता मात्र सिद्धू चांगला खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे मात्र प्रयत्न थोडासा खराब आणि इथून निघून जाईल बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील इथून 4. डीजे वाडीकरची वाटी राखी आपण नक्कीच बघतोय आपण, कारण सर्वजण प्रेक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि इथून मिस फिल्डिंग, चेंडू थांबणार नाही, सुने घेतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4, चौकार. बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ झालाय. 2 to go, 2 बॉल शिल्लक. हा देखील हलक्या हाताने घेऊन काढला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात पाहायला मिळतं आणि दोन्ही पायाच्या मधून पहा, हे क्रिकेट आहे. इथून पूर्णपणे धावा येत नव्हत्या, धावा देण्याचं काम, मॅच चालू करण्याचं काम करत असताना हा संघ पाहायला मिळतोय. तो अडवली आणि इथून धावा फलकावरती 50 लागल्या टीम वाडेकर संघाच्या. आणि इथून 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस जरूर केले जातील कारण क्रिकेटमध्ये एक धाव फार महागात ठरते आणि जेव्हा जेव्हा सांगायला गेलं ना आशिष, मात्र एकेका धावेनं जेव्हा संघ परास्त होतो तेव्हा तेव्हा त्या संघाला माहिती असतं की त्या संघाची परिस्थिती काय. आणि इथून स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण आशिषला जरूर बघतोय. आणि हा बॉल पहा, मिसफील्ड भरपूर केली आहे, टीम अडवली ना. इथून 1 धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि इथून चेंडू थांबणार नाही, हा देखील जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहा काय जादू आहे वाडेकर संघाकडे. आणि इथून धाव फलकावरती 54 आणि लक्ष असेल 55 धाव्यांचं. पहा विजय थोडेसे नाराज आहे कारण विजयला माहिती आहे अशी जर फिल्डिंग केली तर संघ वरती कसा जाईल. कारण क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर आतापर्यंत 12 धावा तर अशाच गेल्या, चौकार सोडले. आणि इथून या मॅच मध्ये
या कितपत जे चौकार मिसफील्ड कितपत महागात ठरणार आहे टीम आडिवलीला 20 धावा ते आपण नक्कीच बघणार आहोत. आणि इथून ह्यानंतरचा आवाज जे आमचे गुरुवर्य विनोदजी पाटील यांचा आवाज तुम्ही जरूर ऐकाल, कारण त्यांच्या माध्यमातून आम्ही हे समालोचन शिकलोय, जरूर आपल्याला बघायला मिळतं आणि नक्कीच त्यांचा सपोर्ट आम्हाला जरूर असतो आणि जरूर कोणत्याही स्पर्धेमध्ये संधी जरूर देतात. आणि इथून या मॅचमध्ये आता मात्र त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. हॅलो चेक. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. जे टार्गेट आहे एकूण आपण बघितलं तर 55 टार्गेट आहे. इनिंग ब्रेक आपण आपल्या सोबत विजय पाटील आहेत, लेजंड क्रिकेटर आहे, वाडेकरचे भरपूर वर्ष खेळलेले आहेत आणि नक्कीच सागाव संघ आयोजकाच्या भूमिकेत आहे. सागाव संघाचा एक काळ आपण बघितलेला आहे, भरपूर सागावच्या विरोधात खेळलेले आहेत. एक काळ गुरुदत्त क्रिकेट संघ सागावने गाजवला. ओपनच्या माध्यमातून हा संघ ग्रामीणचे खेळ घेऊन उतरायचा. सुभाष म्हात्रे जे नेतृत्व करायचे या संघाचे, रमेश म्हात्रे असतील, अनिल म्हात्रे, धनंजय म्हात्रे असा एक संघ होता. सूर्यकांत म्हात्रे देखील आपण बघितले खेळताना. गणेश म्हात्रे ज्यांना आपण डॅडी या नावाने ओळखायचो. जबरदस्त टीम. संदीप देखील त्यावेळेस खेळत होते. काय सांगाल या आठवणी या सागाविषयी? तुमचे रिलेशन कसे होते? तुमच्यामध्ये मॅचेस कशा व्हायच्या? काय सांगाल विजय दादा? आम्ही तेव्हा इकडे डोंबिवलीमध्ये यायचो, तेव्हा मिक्स खेळाडू म्हणून मी बेतवडे संघातून यायचो. तेव्हा सुभाषदादाची टीम म्हणजे खूप फेमस टीम होती. सागाव गुरुदत्त म्हणून खेळायचे. मेक्या दादा असतील, सुभाषदादा, धनंजय दादा असतील, हे आणि संदीप भाऊ हे तर अष्टपैलू होते. याच्यात 101 रथी महारथी खेळाडू होते. आणि सुभाषदादाची गोलंदाजी खेळणं एवढं सोपं नव्हतं आम्हाला. कशी तरी एक रन अंगाला काढून घ्यायची आणि कसं तर षटक पूर्ण करायचं, कारण सुभाषदादा खूप चांगला सुंदर गोलंदाज होता, लेग स्पिनर. भल्यांचं हिंमत नव्हती त्याची गोलंदाजी खेळण्याची. आणि मेक्या दादा तर खूप चांगला अष्टपैलू बॅट्समन होता. खूप एकमेकांसमोर खेळलो. मुरबाड असो, डोंबिवली असो, अनेक ठिकाणी. आणि सागाव गुरुदत्त संघ म्हटलं की टिटवाल्याचे आमचे आत्याचा मुलगा संतोष भोईर याचा फेवरेट संघ. हे सर्व प्लेयर तिथे नेहमी आमच्या एकमेकांसमोर असायचेच खेळायला. आणि खरंच काहीतरी शिकण्यासारखं होतं त्यांच्यापासून. आम्ही अजून आदर करतो सर्व संघांचा. यामध्ये विजयदादा आपल्या सोबत आहेत आणि नक्की सागाव सोबत त्यांचे रिलेशन, सागाव संघ कशा प्रकारचा संघ होता, सागावची त्या काळातली एक वेगळी दहशत होती. तेव्हा फार कमी संघ असायचे ग्रामीणचे. त्यामध्ये आपण देसाई नियोजन संघ असेल, संदप असेल, खार्डी असेल, भरपूर असे नावं, आगासन असेल, हे काही संघ असे होते की फार जुनं, फार वर्षापासून ते क्रिकेट खेळायचे. पण सागाव देसाईच्या मॅचेस जबरदस्त व्हायच्या, वाडेकर सागावच्या मॅचेस देखील जबरदस्त व्हायच्या. अजून एक सुभाषदादांचा किस्सा असा होता की मी देसाई गावात अंपायरिंग करत होतो आणि सुभाषदादा बॉलिंग करत होते आणि आम्ही एक राऊंड जिंकलेलो. पुढचा सामना त्यांच्याशीच होणार होता जिंकल्यावर. पण तेव्हा सुभाषदादा एकच म्हणाला की तू जिंकलेला संघ आहे तुझा, तर आमच्या मॅचच्या वेळेस तू तरी अंपायरिंग नको करू. त्याचं रिझन असं होतं की कदाचित माझ्या हातून डिसिजन रॉंग किंवा चांगलं काहीतरी बरं वाईट आलं असं म्हणून ते पण बरोबर बोलून गेले ते सुभाषदा. सॉरी सुभाषदा. विजयदादा पाटील ज्यांनी काही आठवणी शेअर केल्या. या आठवणी इतक्या असंख्य आहेत की त्या काही मिनिटांमध्ये शेअर करता येणार नाही. त्यांना एक किस्सा आठवला की मॅच जेव्हा वाडेकरची होती तेव्हा ते म्हणाले की तुम्ही अंपायरिंग करू नका, कारण कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नको.
त्या कारणामुळे कदाचित त्यांनी तुम्हाला तसं सजेशन दिलं असं. वे मॅच खेळ टार्गेट आहे एकूण 55 धावांचा. ओपनिंग पर दाखल झाले मैदानावरती विजय पवार आणि दीपक भाने. पहिलाच बॉल वेगवान, यावेळेस मात्र पडल्यानंतर बाहेर निघतोय. कपिलला पाचारण करण्यात आलं. नेहमीच कपिल पहिले षटक घालतात, तो पॉवर प्लेचं षटक. कपिल जर नसला तर मग कोणीतरी पहिल्या षटकाची जबाबदारी घेत असतो आणि कधी कधी एखादा प्लॅनिंग जर बदलायचं असेल तर मग कपिलला नंतर, पण मोस्टली कपिलला तुम्ही पहिलं षटक हाताळताना बघितलं. ओ पुढे आले, यावेळेस मात्र मिडऑफच्या वरून पाठवलाय. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, पहिला डॉट. मात्र त्यानंतर हा फटका 4 धावांचा. प्रयत्न कपिलला आडव्या बॅटने खेळणं इतकं सोपं काम नाही. कपिलच्या अगेन्स्ट कपिल असो किंवा कुठलाही फिरकी गोलंदाज, तो मला फुटवर्क फार महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर कुठल्या प्रकारची गोलंदाजी होते, चेंडू कुठल्या दिशेने वळवत आहेत, यावर तुमचं शॉट सिलेक्शन असणं गरजेचं आहे. विथ द टणक्याचा प्रयत्न, चौकार ठोकल्यानंतरचे पुढचे 2 बॉल डॉट. व्हेरिएशन दाखवतोय कपिल. कपिलकडे वेग देखील आहे. मदत चेंडूला आत आणतो, कधी बाहेर काढतो. या कॉन्टेस्टमध्ये सध्या तरी आपण बघतोय 4 धावा ठोकलेल्या दीपकने. यावेळेस मात्र विथ द टर्न पॉइंटला सापळा उचला होता. प्रशांत पाटीलने झेल टिपलाय. दीपक बानेला जावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेने. नंतर कपिलने बघा पुढचे 3 चेंडू, त्यामध्ये 2 डॉट आणि त्यानंतर बाद केलं दीपकला. हलक्या हाताने प्लेस करतात. पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ 1 धाव मिळेल. अशा प्रकारे पॉवर प्लेचं हे षटक यशस्वीरित्या कपिलने संपन्न केलं. केवळ 5 धावा दिल्या. पहिल्या 2 बॉलमध्ये 4 होत्या, पण पुढच्या 4 बॉलमध्ये 1 धाव आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. एकूण टार्गेट आहे 55चं, म्हणजे अजूनही 50 धावा करायच्या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. आडोली संघाला इतकं मोठं टार्गेट का चेस करावं लागतंय, त्याचं कारण आहे खराब फिल्डिंग. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं नाहक 12 ते 15 धावा त्यांनी खर्च केला खराब फिल्डिंगमुळे, आणि त्यामुळे जे टार्गेट जे असं वाटलं होतं की 40 होईल. बघा पहिल्या ओव्हरमध्ये विजय पवारच्या केवळ धावा 16 आल्या होत्या. त्यानंतर प्रभाकर बानेच्या ओव्हरमध्ये 11, 27 धावा 2 ओव्हरमध्ये आल्या. पण भूषणने काय कमबॅक करून दिला, त्याने केवळ 6 धावा दिल्या. मागच्या मॅचमध्ये भूषणची जबरदस्त कामगिरी. नवीनने देखील षटक हाताळलं, पण नवीनने काय केलं, नवीनच्या ओव्हरमध्ये जेव्हा पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होता, पण पुढच्या मॅचमध्ये म्हणजे या मॅचमध्ये त्याने 20 धावा दिल्या. पण त्या 20 धावा दिल्या की खराब फिल्डिंगमुळे गेल्या. हे सगळ्यांनीच बघितलं. फिल्डिंग चांगली झाली असती तर टार्गेट कमी असतं. पण बघूया, इथून हरकत नाही. विजय पवार मैदानावरती आहे, नितेश आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून गेअर बदलावे लागतील. हलक्या हाताने चीप करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, तडकून क्षेत्ररक्षक फार वेगाने आले ते प्रशांत होते. या दरम्यान आपण बघताय धावा 2 येत आहेत. बॉलिंग मार्क प्रणित पाटीलला आणलेले. टार्गेट 55चा. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 आल्या. आता इथून 2 येतात, म्हणजे अजून 48 धावांची गरज आहे. येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 48 करायचे. फुल करतायत. गॅप मोठी आहे. फिल्डर खूप दूर आहेत, लॉंग ऑनला आहेत. याचाच फायदा मिळतोय. हा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. येतो हा चौकार.
च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 12 आपण बघतोय. अजूनही विजयासाठी 43 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू 43 असं इक्वेशन विजयासाठी. विजयला आता मात्र इथून आक्रमकतेने खेळावं लागेल. विजय हा एकमेव असा फलंदाज या क्षणाला की तो मॅचची दिशा बदलू शकतो. हो 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 कट केलाय, पॉइंटच्या दिशेने पाठवलाय पहिल्या डब्यात. चेंडू सीमारेषेच्या पार, धावा मिळतील 4. स्क्वेअरकडे दाखवलं वीरेंद्र सेहवाग स्टाईल, सचिन तेंडुलकर स्टाईल मध्ये आपण म्हणू शकतो. हा सुंदर फटका, 4 धावा. हो पाया चेंडू ऑन साइडला टर्न केला, पहिली धाव वेगाने घेतली आहे. स्ट्राईक हवे विजयला, ती स्ट्राईक मिळेल का? आणि हो मिळालेली आहे. विजयला जितकी स्ट्राईक तितकंच विजयाचं जे पर्सेंटेज आडवीच्या बाजूने वाढू शकता. जोपर्यंत विजय पवार मैदानावरती तोपर्यंत आडुलीकर विजयाचं स्वप्न बघू शकतील. ज्याच्या नावामध्ये विजय, ज्याने असंख्य सामने संघाला जिंकून दिल्यात, अनेक मैदानं गाजवले, मग ते व्यावसायिक क्रिकेट असेल किंवा आडुली संघातून खेळलेलं ग्रामीण क्रिकेट असेल. या संघाचा अत्यंत प्रतिभा संपन्न खेळाडू विजय. ओ लॉब केलाय, लॉंग ऑन द फिल्डर, फक्त बनेल प्रेक्षक. हा देखील जाईल सीमा पार, हे तो षटकार. जावा. मी आधीच म्हटलं जोपर्यंत विजय पवार मैदानावरती तोपर्यंत संघाच्या अपेक्षा आपल्या खांद्यावरती घेऊन तो नक्कीच लढेल मैदानावरती आणि आपल्या संघाला विजयासाठी जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न विजय करेल. अनेकदा या आधी त्याने असंख्य संकटांना तोंड दिले. अशा कित्येक सिच्युएशन मधून संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. मात्र बघूया विजय पवार या मैदानावरती आणखीन काही काळ थांबला तरी मॅच फिनिश करण्याची ताकद विजयकडे आहे. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये अपयश आलं होतं. या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 12 ठोकलेले आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 31 धावांची गरज विजयासाठी. 55चं टार्गेट आहे. रिक्वायर्ड रेट 15.5 आहे. रिक्वायर्ड रेट 15.5चा जरूर या ठिकाणी बघायला मिळतोय. पण विजय तो मुमकिन आहे असं नक्कीच आडुलीकर म्हणत असते. पण विजयला साथ दुसऱ्या बाजूने नितेशची मिळायला हवी. कारण एका बाजूने विजय लढायची तयारी ठेवतो, तर दुसऱ्या बाजूने जर त्याला साथ मिळाली तर नक्कीच ही मॅच चेंडू यावेळेस मात्र गेलाय मागे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकदा स्ट्राईक वरती होतो विजय. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, विजय स्ट्राईकला आला. आणि बघूया बॉलिंग मार्क वर अतुल भोईर. अतुल कशा पद्धतीने इथून बॉलिंग करतो या मॅच मध्ये. सर्वांचं लक्ष दबाव अतुलवरती जरूर असेल. समोर विजय पवार सारखा अत्यंत मुरलेला ताकदवर शक्तिशाली फलंदाज. बघूया इथून काय कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. त्याला धावफलकावरती 25, 30ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 11. अतुल भोईर पलावा सिटीन कडनं. हो यावेळेस मात्र चेंडू दूर ठेवला होता. अवे फ्रॉम द बॉडी. चेंडूला वळवतात, फिंगर रोल करतात. अतुलकडे एक क्षमता आहे चेंडू दोन्ही बाजूने वळवण्याची. वाडेकर म्हटले की फिरकीचं माहेरघर. एक काळ ज्यांनी गाजवला खऱ्या अर्थाने स्पिन गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून सुरू झाली ते विजय पाटील मंचावरती उपस्थित आहेत. आणि वाडेकरने आजवर अनेक प्रतिभा संपन्न गोलंदाज दिलेल्या. टेनिस बॉल क्रिकेटला ऑन साइडला फिल्डर आहेत लॉंगाच्या दिशेने. तिथे मिसफील्ड झाले आणि 2 धावा इथून पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते जाऊन पोहोचते 28च्या 27. आता इथून 28 करायचे आहेत. अर्धी लढाई जिंकली, अर्धा किल्ला सर केलाय. पण अर्धे धावा करण्यासाठी तब्बल 15
चेंडू घेण्यात आले, पण आता पुढची जी लढाई जिंकायची 9 बॉल मध्ये करायच्यात 28 धावा. स्ट्राईक मध्ये विजय. हे षटक आतापर्यंत अतिशय चांगलं राहिलं. 3 बॉल मध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाही. खोदून काढला कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फिल्डिंग मध्ये थोडासा हलगर्जीपणा झाला आणि या 2 धावा येतात आणि या 2 धावेने धावसंख्या दाखल 29 धावा. आता 26 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 8. हे षटक आतापर्यंत चांगलं म्हणावं लागेल, पण अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 1-2 मोठे हिट आले या मॅच मध्ये. आढळली आणखीन चांगल्या पद्धतीने कमबॅक करेल. धावा धावफलकावरती 19. अजूनही 26 करायच्या विजयासाठी. यावेळेस मात्र समोर खेळल्यात. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. वेल स्टॉप. डॉट बॉल येतोय. इक्वेशन आता 7 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 26 धावा. 7 बॉल 26. स्ट्राईकला विजय. मागचा बॉल. जबरदस्त फिल्डिंग आणि त्यामुळे थोडा दबाव आता अधिक वाढला असेल विजयवरती. हेलिकॉप्टर उडवला. गेलाय का आणि गेलाय का सीमारेषेच्या बाहेर. ढकललाय. गुड फिल्डिंग. 2 धावा येतात. निश्चितच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि धावा वाचवणं म्हणजे धावा बनवण्या समान असतं आणि अशा पद्धतीने 30 षटक संपन्न होते. धावा धावफलकावरती फक्त 31. या ओव्हरमध्ये केवळ 7 धावा आल्या आणि त्यामुळे वाडेकरने आता कमबॅक केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा होत्या. वाडेकर मजबूत स्थितीमध्ये होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 19. इथे आडिलीने कमबॅक केलं, पण आता पुन्हा वाडेकर या मॅच मध्ये शिरकाव करतोय. फक्त 7 धावा या तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि आता उर्वरित इक्वेशन बघा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज आहे. 6-24चं इक्वेशन आपण मागच्या मॅच मध्ये त्याच्या आधी बघितलं होतं आजच्या दिवसामध्ये, पण बघूया काय घडतंय या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. 4 षटकार किंवा 7 चौकार मारावे लागतील. बॉलिंगसाठी प्रशांत. फिल्डिंग लगेच लावा. वेळ घेऊ नका. चला 6 बॉल 24ची गरज. कोण जिंकणारी मॅच. प्रयत्न करावा लागेल. मेहनत करावी लागेल. यंदा 6 बॉलमध्ये 25 होताना आपण बघितल्या. 6 बॉलमध्ये 22 होताना बघितलेल्या आहेत, पण 6 बॉलमध्ये 7 संरक्षण होतानाही आपण बघितलेलं आहे. मिस टायमिंग झाला. झेलची शक्यता. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न नाही. असफल झालं आणि अशा प्रकारे सिंगल स्ट्राईक वरती येतोय विजय. आता 23 5 बॉल मध्ये करायच्या. बघूया विजय काय करेल. प्रचंड प्रयत्न मागच्या ओव्हर मध्ये झाले, पण अतुलने काय बॉलिंग केली. एकही मोठा फटका मागच्या ओव्हर मध्ये आला नाही. त्यामुळेच अंतिम ओव्हर मध्ये इतक्या जास्त धावा शिल्लक राहिल्या. 5 बॉल 23. प्रशांत. घुटना टेक और तमाशा दे. षटकार. मात्र तुम्हाला नाचायचं असेल तुम्ही नाचू शकता. एक डान्सिंग आंबर आम्हाला पाहिजे.
बघा आज तुम्ही थोडा सराव करा, उद्यापासून गोट्याचे व्हिडिओ बघा, माट्याचे व्हिडिओ बघा, पंढरपूरचे अंपायर ते रॉक आहे त्यांचे व्हिडिओ बघा किंवा हॅरीचे बघा कांब्याच्या, आणि उद्या तुम्ही प्लीज डान्स करा. हो हो यावेळेस मात्र आल्या आल्या तडाखा दिलाय फलंदाज कल्पेशने. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. हा षटकार आलाय त्यामुळे आता 2 बॉल 11ची गरज आहे. 11 तर विकेट्स आपण बघूया. वाडेकरचे किती विकेट होते चेक करा एकदा. 4 आणि अडविलीचे किती आहे 2. म्हणजे इथून जर आपण बघितलं तर चालतील 10ही चालतील. म्हणजे एक षटकार एक चौकारी चालेल. बघूया कल्पेश संघनायक मैदानावरती आलेला आहे. कल्पेशने दाखवून दिले की मॅच आम्ही सोडली नाही आहे. या मॅच मधला सस्पेन्स पुन्हा एकदा वाढलेला आहे, थरार वाढलेला आहे. 2 बॉल 11ची घरात 10ही चालतील. कल्पेश बाने केबी ठोकेल का षटकार. या बॉलवरती एखादा मोठा हिट आला तरी मॅच शेवटच्या बॉल मध्ये तुम्हाला रंगताना दिसेल. बघूया प्रशांत. आतापर्यंत प्रशांतने 13 धावा खर्च केल्या. प्रशांत ओ उडवलाय फिल्डरच्या डोक्यावरनं गेला चेंडू सीमारेषे पार. षटकार. पेपर आला कल्पेश भानेचा. मॅच कुठे होती आली कुठे. 3-17ची मॅच. 1 बॉल 5 वरती आले. 4ही चालतील. वॉट मॅच. मॅच रंगत नव्हत्या. प्रश्न इथे सगळ्यांना पडला होता. चर्चा सुरू होती पण ही मॅच रंगली. याला म्हणतात कानामागून आला आणि तिखट झाला. 1 बॉल विजयासाठी 5ची गरज. चौकारही चालेल. प्रशांत 2. कल्पेश थांबवलंय. कल्पेश तयार नव्हते. दबाव दोन्ही बाजूला. आडवली की वाडेकर. वाडेकर की आडवली. हा एक चेंडू 2 संघाचं भवितव्य घेऊन येतोय. 1 बॉल 5ची गरज. कल्पेश बाने तयार. हो समोर गॅप मधून चेंडू गेला सीमा पार आणि सामना जिंकला आडिवलीने. व्हॉट अ मॅच. ग्रेट विन बाय आडिवली. कल्पेश बानेने मॅच जिंकून दिलेले. काय जबरदस्त मॅच. 3-17ची गरज होती आणि 16 धावा चालल्या विकेटच्या आधारावरती. मॅन ऑफ द मॅच कल्पेश भाने. यायचं कल्पेश मॅन ऑफ द मॅच. योगेश भाने यांच्याकडनं आपल्याला 1000 रुपये बक्षीस जमा झाले. तर या लवकर. मॅन ऑफ द मॅच. 6 बॉल 24ची गरज 23 केल्या.